नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता? का येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्यात शेत शिवारात जोरदार पाऊस कोसळणार आहे? या प्रश्नाचा आता घेऊया अचूक उत्तर। लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या 72 तासांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे। जर परभणी जिल्ह्यातील स्थानिक परिस्थिती सोडली तर संपूर्ण राज्यामध्ये पावसाने उघडीप घेतलेली आहे। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बंगालच्या उपसागरातील परिस्थिती आणि अरबी समुद्रामध्ये तयार झालेला जो एक ट्रफ आहे त्या रेषेमुळे दक्षिण भारताकडून पाऊस आगेकूच करणार आहे। याचा परिणाम येत्या 72 तासांमध्ये राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यात होणार आहे, ज्यामुळे आपल्याला दक्षिणेकडील जिल्हे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या कोल्हापूर, त्यासोबत सोलापूर, त्यानंतर लातूर, धाराशिव, नांदेड व सोबत चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येत्या 72 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे। हा पाऊस पूर्व विदर्भाकडून पश्चिमेकडे जाणार आहे। हा पाऊस दक्षिण महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, येत्या 72 तासांमध्ये पुढील जिल्ह्यात जर जोरदार पाऊस झाला तर या ठिकाणी अजिबात आश्चर्य वाटायला नको। पण ही गोष्ट लक्षात ठेवा की 18 ऑगस्ट पासून आता संपूर्ण राज्यामध्ये पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात जर जोरदार ते अति जोरदार पाऊस हा संपूर्ण राज्यामध्ये कोसळला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपल्याकडे पावसाची परिस्थिती कशी आहे, याबद्दल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवू शकतात। ही माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।